हे इथं तुम्हाला जो पॉईंट आहे, जो पक्का पॉईंट आहे, एक पॉईंट हा इकडून येऊन आला, तो पॉईंट आहे एक, म्हणजे चौफुल्याचा पॉईंट आहे. हा जे इकडं दाखवतो तो पॉईंट आहे. हे एक चौफुलाचा पॉईंट जिथं तुम्हाला नारळवर दिसल सरळ, हा एक 2 पॉईंट हे चौफुलीचं आहे, चौफुलीचा पॉईंट आहे. चौफुल्याचा पॉईंट एक पॉईंट, हे जे तुम्हाला हात दाखवून राहिला आहे तो एक पॉईंट. आता जो लक्ष्मण उभा राहिला आहे तो 2 पॉईंट, एक 2 पॉईंट. आता इकडून जो दाखवला आहे 1 2, हे इथं थोडी जागा नीट करायला पाहिजे होती. आता सरळ दाखवून तो पुढचा पॉईंट जे तुम्हाला दाखवणार आहे, हा जो दिसतो हा पॉईंट आहे. इथं थोडी अडचणीवर राहिली, पण आता तरी पण लक्ष्मण जाधव हे तुम्हाला दाखवू राहिलेत. हा जो नारळ उभा राहिलेला आहे तो आहे दुसरा पॉईंट, म्हणजे तिसरा पॉईंट आहे. तिसरा पॉईंट आहे ना, हा 3 पॉईंट झाले ना. 3 पॉईंट, हा 1 पॉईंट 2 3. आता परत तुम्हाला दुसरा एक पॉईंट दाखवणार आहे लक्ष्मण जाधव. 4 पॉईंट लागतात बोरला. अजून एखादा पॉईंट दाखवू राहिले आहे. इकडं थोडी अडचण असल्यामुळं जो मेन पॉईंट दाखवतोय लक्ष्मण जाधव, हे किती 5 पॉईंट का, 5 पॉईंट आहेत. तर याच्यामध्ये मेन पॉईंट कुठं आहे, मेन पॉईंट पैसे या मेन पॉईंट पैसे या. नाही असं करा ना, तिथून असं हातात नारळ घेऊन त्या पॉईंट पैसे या तुम्ही. हा जे आहे हा पक्का पॉईंट आहे, हा जो आहे विहिरीचा पॉईंट आहे. हा जो पॉईंट आहे विहिरीचा पॉईंट आहे. एक कर चौफुला कर ना, चौफुला चालू आहे. हा चौफुला कर. जिकडून सड येऊ राहिले का त्या पद्धतीने टाका. आणि जे आहे का एक करायचं, हे जो पॉईंट आहे हेच आहे ना पॉईंट, इथं हे पॉईंट आहे का, हा मधोमध, हा मधोमधचा पॉईंट आहे तो. एक कर ना, एवढे कशाला काय करतो, फक्त एक कर. हे जे हे का ते आत, ते फक्त पाय पैसे टाकून दे. हां त्याच्या आतमध्ये हँग तसं आज. हे ना इथंच हे जे आहे हे पक्का पॉईंट आहे. तर आता आपण जे दाखवलेला आहे हा जे आहे विहिरीचा पॉईंट आहे. तर इथं आपण काय करणार आहे, बोर घेणार आहे. हा किती फुटावरती पाणी लागेल, किती लागू शकतं हे तुम्हाला लक्ष्मण जाधव सांगू शकतात. पहा एक पॉईंट जो येतो इकडून, जो सरळ वरच्या पूर्व दिशापासून पश्चिम दिशेकडं पहा, नारळ एका जागेवर थांबू राहिला नाही. एक आता दगड कुठे, गोल दगड दाव, गोल जत्रा मोठं भटाला आहे काय, जत्रा मोठं भटाला काय ना. हा नाही आता जो दगड आहे तो दगड बिंगून दाखवणार आहे लक्ष्मण जाधव. गोल आण रे, गोल म्हणजे असं खाली नाही, हे ना व्हायला पाहिजे. हा ते बाणार हां इथं विहिरीचं पॉईंट येऊ, आमचा बी असंच पॉईंट आहे बरं का. हा 4-5 वर्ष पाणी लागला आम्हाला. हा हे बा नारळ थांबून राहिला. हे जो आहे आता समजा हे पक्का पॉईंट आहे ना इथला, त्यांना एकदा जागा दाखवते म्हणजे कसं आहे ते आणलं का वीर. खुरप कुठे खुरप,
बाई नारळ हातीमध्ये हाडून मारे. हे जे दाखवत आहे हे त्यांना ह्या जागेवरती जे आहे एका जागेवरती थांबू देऊन राहिलं पाणी, खालचं पाणी जे मुळातलं पाणी आहे, जे यातलं पाणी आहे, बुडातलं पाणी आहे, ते एका जागेवरती थांबू देऊन राहिलं. तरी पण लक्ष्मण जाधव हे प्रयत्न करतात. हां पहा, हे अशा पद्धतीने तुम्हाला दाखवून राहिले लक्ष्मण जाधव. पहा अशा पद्धतीने हे जे जे दाखवा आहे त्या जागेवरती लक्ष्मण जे किती पारसवर लागेल इथं आपल्या किती फुटं लागेल, पडदी कोणती कोणती लागू शकते हे सांगू शकता का? हे पहा आता जिथे समजा ते पॉईंट दाखवला आहे ते नारळ तिथं नारळ ते उभं होणार आहे. जसं हात वर जाईल तशा पद्धतीने ते जसा हात घेईल तशा पद्धतीने नारळ वर आलं आहे. पहा अशा पद्धतीने नारळ वर जाऊ राहिलेला आहे. पहा जसं हात वर जाईल तसं तो नारळ सरळ वर आला आहे. अशा पद्धती इथे किती चार पॉईंट आहेत ना. पहा हे जे नारळ आहे हे नारळ तुम्हाला हालचाल करताना दिसत असेल. अशा पद्धतीने तुम्हाला जे नारळ आहे त्या नारळाची थोडी हालचाल होते. त्याच्यात तुम्हाला प्रक्रिया दिसत असेल. नीट लक्ष ठेवा. तो जो नारळ आहे ते सरळ वर आला आहे. 100, 150, 150. 125 फूट म्हणजे 150 फूट घ्यायचा बोर. 200, 250, 150 म्हणजे किती? नाही कन्फर्म 150 फूट. 200. अरे तसं नाही बाबा, गोल दगड ते नाही होणार ना. कोणतरी नारळ असं गोल दगड पाहिजे. हा यात्रा तुम्ही सपाट कवळ आहे कारण कायच पडगुन येतो काटा पण पड जाईल. हे असं तर त्याच्यावर जमन का? हा आता जो आहे लक्ष्मण जाधव काय हे काय निर्जीव जमीनचं मग काय समज नाही. बरोबर आहे ना. पहा एका जागेवरती जे नारळवरती बसून लक्ष्मण जाधव हे फिरतात. त्यांना त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ते पाणी त्यांना बसून देत नाही. ते असं तुम्हाला अशा पद्धतीने ते पाणी दाखवू शकतात. ते पहा त्याच्यावरती ते उभा बसणार आहेत दोन्ही पायावरती. आता तुम्हाला ते फिरताना दिसतील. पाहिलं का? जो फिरलेला आहे तिथं जो आहे तो पक्का पॉईंट आहे. चक्कर आले की जा बसू. हां पडणार